नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 13 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत. आता आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणत असते अजून ही सतत दाराला कान लावून उभीच असते ना ही प्रिया, आणि आताही मी बघून आली प्रिया मागे तरी येत नाही ना म्हणून. तर अर्जुन म्हणतो हो, पण आपण जेव्हा जेव्हा ती बाहेर जाऊ तेव्हा ना ती आपल्या पाठीमागे येणारच आणि प्रॉब्लेम ही क्रिएट करणारच, आणि ती तन्वी नाही आहे याची पुरावेसुद्धा ना ती आपल्याला शोधू देणार नाही. सायली म्हणते तिला ना या सगळ्या शोधापासून दूर ठेवायलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो हो, पण तिला आपण घरामध्ये बांधून तर नाही ना ठेवू शकत. तर सायली म्हणते हो, बांधून नाही ठेवू शकत, पण अडकून तर ठेवू शकतो ना. आता सायली पुढे म्हणत असते की तसं पण घरातली सगळ्यांची ती जशी नाटकच करतात ना चांगलं वागण्याची, आणि परवा ती चोरून ऐकत असताना आपण ही तिच्याशी वाद घातलाच ना. आणि पुढे म्हणते आणि आता आपण ही तिच्याशी ना जर असं खोटं पण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. अर्जुन म्हणतो बापरे, प्रियशी चांगलं वागायचं, आणि म्हणतो की हे खूप कठीण आहे. सायली म्हणते अहो, एवढं पण नाही चांगलं वागायला मी तुम्हाला सांगत आहे, त्याचा पण तिला संशय येईल ना. नाहीतर हां, पण असं करूयात की जसं तिला पटेल इतपतच फक्त आपण तिच्याशी चांगलं वागायचं, आणि मग तिचाच डाव तिच्यावरतीच उलटवायचा. आता सायली पुढे म्हणते म्हणजे काय करायचं माहिती आहे का म्हणून सायली अर्जुनला एक प्लॅन सांगते. आता तो काय आपल्याला ऐकवलेला नाही, डायरेक्ट वर्कआउट होतानाच दाखवलेला आहे. तर संपूर्ण रिव्ह्यू नक्की पहा, हा पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. आता अर्जुन म्हणतो वाव फॅन्टॅस्टिक म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा आता सकाळ झालेली असते, आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये सायली म्हणत असते की अस्मिताताई आज फक्त ना तुमच्यासाठीच थालीपीठ बनवलं आहे हां, असं आता अस्मिताला सांगत असते. आता अस्मिता त्या थालीपीठाचा एक तुकडा चाखून बघते आणि म्हणते की वाव खूपच छान झाले आज सायली, आणि थालीपीठ खावं तर ना अगदी सायलीच्या हातचं तोंडात टाकल्या विरघळून जातंय असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की हे खायला ना सचिन हवा होता म्हणून. आता सचिन हवा होता म्हटलं की सगळ्यांचे चेहरे उतरतात. प्रतापराव म्हणतात म्हणजे गेलाय कुठे तो. तर सचिन म्हणते, तर अस्मिता म्हणते कुठल्या तरी कामासाठी गेलाय. तर अर्जुन म्हणतो जो नाही आहे त्याचा विचार कशाला करायचा, जे समोर आहे तर ते खाणं पोटभर. प्रतापराव म्हणतात की अर्जुन आता बघा हा सिच्युएशन बिघडण्याच्या आत अर्जुन म्हणतो की तुला आवडतात ना थालीपीठ, मग पोटभर खा आरामामध्ये असं म्हणालो मी. अस्मिता म्हणते हो म्हणून. आता बघा हा पुढे कल्पनाताई म्हणतात की सायली तिला वाढणं अजून थालीपीठ म्हणून. आता सायली जाते तिला थालीपीठ वाढण्यासाठी, पण बघा हा अस्मिताचा फोन आता डायनिंग टेबलवरतीच असतो आणि तिला एक मेसेज आलेला असतो. आता काय हा एकदम काय आपल्याला झूम करून दाखवलेलं नाही, पण सायली पण अस्मिताच्या मोबाईलमध्ये तो मेसेज पाहते आणि अस्मिता काहीतरी विचार करते म्हणजे टेन्शनमध्ये असं सायलीच्या लक्षात येतं. आणि सायली तो मेसेज पाहते हे अस्मिताच्या लक्षात आलं तर अस्मिता डायरेक्ट फोन तिचा आहे तर तो डायनिंग टेबलवरतीच असा पालता ठेवून देते, जेणेकरून ना की सायलीच्या लक्षात येऊन की तो काय आहे मेसेज म्हणून. आता सायली बिचारी तिला आपलं एक थालीपीठ वाढते, दही वगैरे वाढते, आणि आता पाठीमागे जाऊन उभी राहते. आता तितक्याच तिथे अश्विन आणि आता ही प्रिया येते. आता अश्विन आल्यानंतर प्रतापराव म्हणतात अश्विन ये बरं नाश्ता करून घे, कारण तो एकदा हॉस्पिटलमध्ये गेलाच ना की परत पुन्हा तुझ्या पोटात कधी काय जाईल नाही याचा काही नेम नसतो, बस बरं बस. आता असं म्हणल्यानंतर अश्विनला बघा सगळ्यांशी बोलायचं आहे बायकोची बाजू घेऊन, पण लगेच कसा थोडासा दबकतो आणि म्हणतो की ॲक्च्युली ना मला तुम्हाला ना काहीतरी विचारायचं होतं म्हणून. आता प्रिया शेजारीच उभी असते. आता कल्पनाताई म्हणतात की मग बोल ना काय बोलायचं आहे ते तुला. तर अश्विन म्हणतो हो म्हणजे हल्ली तुम्ही तन्वीला स्वयंपाक बनवून देता, पण ते तिच्या मर्जीने किचनमध्ये नाही ना जाऊ शकत असं अश्विन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की आणि आज ना तिची इच्छा आहे की तिने सगळ्यांसाठी रात्रीचं जेवण बनवावं म्हणून. आता सगळेजण तर ऐकत असतात की असं अश्विन म्हणतोय ते. तर अश्विन पुढे म्हणतो की तर आमच्यासाठी किचन वापरायचे जे नियम आहेत तर ते बाजूला ठेवून ते स्वयंपाक बनवू शकेल का. सायली पटकन म्हणते हो अगदीच चालेल ना अश्विन भाऊजी, का नाही चालणार म्हणून. आणि बघा हा सायली आता तिला कसं अडकवते ते. आणि सायली म्हणते आणि हे सगळे नियम आहेत ना ते स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कटकारस्थान करणाऱ्या मुलीसाठी होते ते, असं सायली सांगते म्हणजे प्रियाकडे बघून. आणि पुढे म्हणते ती आता जर का तिथे तसं काही करणार नसेल तर तिने खुशाल सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा असं सायली सांगितली की प्रिया खुश होते, हसते आणि म्हणते की वा थँक्यू हां. आणि मग अश्विनला म्हणते अश्विन थँक्यू हां. अश्विन म्हणतो खुश आहेस ना आता. तर लगेच प्रिया म्हणते हो. अर्जुन म्हणतो अश्विन तू डॉक्टर आहेस ना, मग बायकोचा वकील कधीपासून झालाच म्हणून. आता अर्जुनने ना एक नंबर टॉन्ट मारलाय हां. आता सायली म्हणते अहो जाऊ देत ना, उगीच वाद कशाला, प्रियाला इच्छा आहे ना सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला, मग करू देत ना तिला, काय हरकत आहे. आता असं म्हणले की बघा हा सायलीचा पुन्हा पुढचा डाव. सायली म्हणते मी तर म्हणते संध्याकाळी कशाला, आत्ता स्वयंपाकाला लागणार आणि विमलताईंना मदतीला घे कारण मी तर बाहेर चालली आहे ना. आता प्रिया घाबरते, लगेच म्हणते आत्तासाठी मी काही मेनू ठरवलेला नाही आहे ना. तर सायली म्हणते काही हरकत नाही, नेमकं काय करायचं आहे ना ते मी सगळं विमलताईंना सांगून जाते, आणि तू सगळ्यांसाठी स्वयंपाक करण्याची तुझी इच्छासुद्धा पूर्ण कर, आणि रात्रीचा मेन्यू पण तूच ठरव चालेल. आता हे सगळं ऐकलं अश्विनला तर खुश वाटतं. आता लगेच सायली बघा हा विमलकडे जाते आणि म्हणते विमलताई मी काय म्हणते असं बोलू नये ना, काहीतरी सायली विमलच्या कानात बोलते. आणि हे म्युझिकल दाखवलं आहे, आत्ताच ते दाखवलं नाही, नंतर आपल्याला सांगितलं आहे की सायलीने विमलशी काय बोलली येते. आता बघा विमलशी
बोलून सायली आता पुन्हा वापस येते डायनिंग टेबलवरती आणि म्हणते की प्रिया तू लाग कामाला. आणि अर्जुनला म्हणते अहो आपण निघूयात का. तर अर्जुन म्हणतो हो मॉम डॅड आम्ही निघतो. म्हणून अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा आता तिथून निघून जातात. आता हे दोघे गेलेत म्हणल्यानंतर प्रियाच्या डोक्यात येतो ना संशय. आता लगेच म्हणते की मला किचनमध्ये अडकून हे अर्जुन आणि सायली कुठे चाललेत, आता मी त्यांच्या मागे कशी जाऊ. म्हणून ही प्रिया ना आता विचार करायला लागते, पण तिला काही कळत नाही की आता जावं कसं. म्हणून आता लगेच कल्पनाताई म्हणतात अश्विन अरे तू बस ना, विमल दिशान ग अश्विन करता. म्हणून आता विमल येते आणि आता त्या अश्विनला वाढत असते. ही प्रिया बघा तिथेच उभी असते. आता अस्मिताताई आता ह्या कल्पनाताई म्हणतात विमल तू दुपारी जेवायला काय करणार आहेस. तर विमल म्हणते वहिनी मी दुपारी ना वरण फळं करणार आहे. तर प्रिया म्हणते मी जरा खोलीत जाऊन येते हा पटकन. कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं तू विमलला ना मदत कर ना वरण फळं करायला आणि मग तू जा हा. आता विमल म्हणते तन्वीताई तुम्ही ना फक्त कुकर लावून ठेवता का, आणि हो थोडंसं कणी मळून ठेवा, आणि हो 5-6 पोळ्या लाटून ठेवा, फक्त लाटून ठेवा हां भाजू नका, बाकी मी आल्यावरती सगळं करेन हां. आता विमल सुद्धा ऑर्डर देते. हे बघून ना प्रथाप्रमाणे अस्मिता तर बघतच राहतात. आता प्रियाला येतो ना राग तर विमलवरती. आता विमल पुढे म्हणते नाही कसं आहे ना की तुम्ही हे सगळं करेपर्यंत ना मी जरा कपडे वाळत घालून येते ना हां आले हां. म्हणून आता ही विमल अश्विनला नाश्ता देते आणि आता तिथून जाते ती आपली तिच्या कामाला. आणि ह्या प्रियाला आलेलं असतं टेन्शन. इकडे अर्जुन आणि सायली घराच्या बाहेर पडतात आणि आता गाडीत बसतात. त्या गाडीत बसल्यावर अर्जुन म्हणतो ती बाई म्हणाली होती की तिने त्या बाईच्या बदल्यात त्या बाईने सदानी महिन्याला पैसे दिले होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्या लोकांनी टेलरिंगचं दुकान सुरू केलं होतं. म्हणजे त्यांनी मुली लहान असल्यापासूनच ते तिथं राहतात याचा जर असा होतो हो ना. मग त्यांच्या मुलींची शाळासुद्धा तिथेच असेल ना जवळपास असं अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की हे बघ आता मॅपवरती दाखवतो आणि म्हणतो की त्या एरियामध्ये 8 ते 10 स्कूल आहेत. त्यापैकी 2 स्कूल 5 वर्ष आधीच सुरू झाल्या. 2 सोडल्या आपण तर बाकीच्या स्कूल जे आहेत तर आपण बाकी शाळेत जाऊन चौकशी करू शकतो. आता सायली म्हणते ठीक आहे सगळ्यात जवळच्या शाळेपासून सुरुवात करू. अर्जुन म्हणतो ठीक आहे. म्हणून आता हिवाली म्हणून दोघेजण सुद्धा आता तिथून निघून जातात. इकडे आपण दुसरा सीन पाहतोय की सुमन जेलमध्ये नागराजला भेटून आलेली असते ना, आणि भेटून आल्यापासून आहे ना ती सतत नागराजचाच विचार करत असते. तो त्यावेळेस काय म्हणाला की मला दादा 5-10 हजार रुपयासाठी सुद्धा ना तरसवत होता, देत नव्हता. म्हणून मी माझा मार्ग शोधला आणि मैपतने जर का व्यवस्थित काम केलं असतं ना तर मी सगळ्या प्रॉपर्टीचा राजा झाला असतो आणि तू राणी बनून राज्य केलं असतं. सुमन आज ही सगळी प्रॉपर्टी आहे ना जोपर्यंत माझ्या नावावर येत नाही ना तोपर्यंतच फक्त दादा जिवंत आहे, नाहीतर मी त्याला जिवंत ठेवणार नाही. हे सगळे सीन जे आहे ना तर ती सुमन आठवते आणि बिचारी खूप रडत असते. इतक्यातच तिथे आता प्रतिमाता येतात. आता प्रतिमाता येतात आणि पाहतात की सुमन अजूनही डिस्टर्बच आहे म्हणून. आणि आता तिच्यासमोर येऊन विचारतात की सुमन काय झालं म्हणून. आता तरी सुमनचं अजून लक्षच नसतंय. प्रतिमाता पुन्हा विचारतात सुमन अगं तू काल तुझा मन शांत होईल म्हणून तू काल मंदिरात गेलीस ना गं, पण तिथून आल्यापासून मी बघते की तू आणखीनच अस्वस्थ वाटतेस मला. का गं काय झालंय का मंदिरामध्ये. आता बघा सुमन खूप घाबरलेली असते, एक रडत असते, पण ती सगळं काही खरं सांगून टाकते प्रतिमात्यांना. खरंच खूपच निष्पाप मनाची अगदी सुमन दाखवली आहे. सुमन म्हणते की वहिनी काल मी मंदिरात नव्हते गेले. तर मग प्रतिमात्या म्हणतात मग कुठे गेली होतीस. तर सुमन अगदी दबकत सांगते की मी यांना भेटायला गेले होते. आता ही वाक्य ऐकली की प्रतिमात्यांना तर इतका राग येतो ना की बस, पण तरीही बघा त्याला खूप समजून घेतात. आता सुमन म्हणते मी जेलमध्ये गेले होते यांना भेटायला, मला ना यांना जा विचारायचं होता हो वहिनी. प्रतिमात्या तर काय म्हणूनच ओरडतात. आता सुमन म्हणते अहो यांनी यांच्या सख्या भावाविरुद्ध एवढं मोठं कारस्थान का केलं हे मला विचारायचं होतं. यांनी क्षणभरही माझा विचार नाही हो का केला. मग प्रतिमात्या म्हणाले मग काय झालं, मिळालं का तुला उत्तर. आता सुमन मानेने नाही म्हणून अशी मान हलवते, कारण तिला ते उत्तर मिळालेलंच नसतं ना म्हणून. आणि पुढे सुमन म्हणते की मला ना आता कोणत्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहेत वहिनी, आणि हे समजले हो मला. प्रतिमात्या म्हणतात तू काल जाताना मला सांगून का नाही गेलीस की नागराज भाऊजींना भेटायला चाललीस म्हणून. तर सुमन म्हणाली की तुम्ही जाऊ दिलं असतं का मला. प्रतिमात्या म्हणाल्या की मला ना यांना सांगावं लागलं असतं आणि यांनी तुला नक्कीच जाऊ दिलं नसतं. सुमन म्हणते वहिनी प्लीज असं भाऊजींना आत्ताही नका ना हो सांगू म्हणून. आणि म्हणते की मला ना तुम्हाला हे सगळं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहलं नाही हो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्रतिमात्या म्हणतात हो ठीक आहे मी नाही सांगणार, पण सुमन प्लीज असा वेडेपणा पुन्हा करू नकोस हां, आणि परत नागराज भाऊजींना अजिबात भेटायला जाऊ नकोस. आणि पुढे म्हणते की अगं ही तुझी जखम परत उकरत राहण्यासारखं होणार आहे हे सगळं. आणि
मला सांग हे बरोबर आहे का? तर सुमन काही न बोलता विचार करते. प्रतिमा त्या म्हणतात कसला विचार करतेस ग? सुमन म्हणते कसलाच नाही. प्रतिमा त्या म्हणतात नवऱ्याबद्दल मनात प्रेम असणं मी समजू शकते ग, पण चुकीच्या माणसाला सहानुभूती नको दाखवूस ग सुमन, असं प्रतिमा त्या खूप काकुलतेने बोलत असतात. पुढे म्हणतात की तिथं ती अस्मिता खूप तिथे ती अस्मिता सुद्धा असंच वागते ग. ते आता नवरा देव असण्याचे हे दिवस राहिलेत का ग सुमन? सांग बरं आता. अगं कधीपर्यंत करणार आहेत तुम्ही असं सगळे? सांग ना मला ना. अस्मिताची खूप काळजी वाटते. आणि पुढे प्रतिमा त्या म्हणतात हे बघ सचिन काय किंवा नागराज भाऊजी काय हे अशा लोकांना तुम्ही मान देता ना, म्हणून आमची ना मधल्यामध्ये कोंडी होते. सुमन म्हणते नाही वहिनी नाही, विश्वास ठेवा, मी ना पुन्हा यांना तुमच्या कोणाच्याच आयुष्यात आणणार नाही आहे. उलट तुम्हाला सांगू का, उलट बरं झालं की मी यांना एकदा शेवटचं भेटले ते, असं सुमन म्हणते. आणि पुढे म्हणते की माझं मन आहे ना, माझं मन आहे ते परिस्थिती स्वीकारायला आता तयार तरी झालंय म्हणून. आता प्रतिमा त्या म्हणतात की बरं ठीक आहे म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात बरं झालं, पण आता हे सगळं अस्मिताला जरी कळलं ना तर किती बरं होईल. आणि हा सीन इथे संपतो. आता पाहतोय आपण पुढच्या सीन. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं. अजून ना चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की आता अर्जुन आणि सैली एका शाळेत गेलेले असतात. आता तो म्हणतो की 1996 ते 2006 पर्यंतचं रजिस्टर मी तर आणलेलं आहे आणि तुम्ही जे नावं 5 सांगितलेले होते ना तर त्यापैकी हिना सदाशिव लोखंडे हे नाव आहे या फाईलमध्ये, असं म्हणल्यानंतर तो पिऊन अर्जुनकडे ती फाईल देतो आणि अर्जुन ती फाईल जी आहे तर ती पूर्णपणे चेक करतो. आता अर्जुन आणि सैली ते पिऊनने आणलेलं रजिस्टर आहे ते तर बराच वेळ पाहतात आणि बराच वेळ पाहिल्यानंतर त्यांना ना एक फोटो दिसतो. तर त्या फोटोवरती टीना लोखंडे असं नाव लिहिलेलं असतं. आता ते साईडला पाहतात तर वडिलांचं नाव सदाशिव लोखंडे असतं, आईचं नाव मैनावती लोखंडे आणि घराचा पत्ता तर तोच असतो, म्हणजे त्यावेळेस जे राहत होतात ना तेच घर आणि त्याचा पत्ता सेम असतो. आता ते प्रिन्सिपल म्हणतात हो, अशा पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची माहिती या रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. अर्जुन म्हणतो हो, पण मुलींची माहिती आहे, आई वडील आणि असं म्हणल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं 5 मुली तर 5 मुली असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो म्हणजे खरंच सदाशिव आणि मैनावतीला 5 मुली होत्या आणि याचाच पुरावा आपण शोधत होतो ना तर तो हाच आहे म्हणून. आता सायली म्हणते 2006 नंतरच्या नोंदी कुठे आहेत? तर ते प्रिन्सिपल म्हणतात की नाही, नंतर ही शाळा फक्त मुलांची शाळा बनली म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर मग आता पुढे प्रिन्सिपल म्हणतात आणि पलीकडे सावित्री विद्यालय आहे ना तिथे मुलींची शाळा सुरू झाली, मग इथल्या मुलींना ना तिकडे दाखला देण्यात आला. मग अर्जुन म्हणतो पलीकडे, मग सावित्री विद्यालय म्हणून तो सर्च करायला लागतो. प्रिन्सिपल म्हणतात नाही तुम्हाला ना ती शाळा इंटरनेटवरती मिळणारच नाही, कारण 4 वर्षानंतर पुन्हा ही शाळा बंदच झाली. अर्जुन म्हणतो मग तिकडचे विद्यार्थी कुठे गेले? प्रिन्सिपल म्हणतात हा, तिकडचे विद्यार्थ्यांना ना मार्केटजवळील किसनराव विद्यालयात ना ॲडमिशन दिली गेली. आता अर्जुन म्हणतो की ओके, मी याचा फोटो घेऊ शकतो का? प्रिन्सिपल म्हणतात हो. आता अर्जुन त्या रजिस्टरचा ना एक फोटो काढतो, कारण तो पुरावा असतो ना की सदाशिव आणि मैनावतीला 5 मुली आहेत हे त्या काळात सुद्धा त्यांनी लिहिलेलं असतं, त्यामुळे हा एक पुरावा आता आज अर्जुन आणि सैलीने मिळवलेला आहे. सीन पाहतोय की प्रिया अजून कणिक मळत असते आणि म्हणते मला काही करू ना, अर्जुन आणि सैली कुठे गेलेत ना हे पाहावंच लागेल. म्हणून आता पटकन हात काय धुते आणि लगेचच आता तिला तिथून निघायचं असतं, म्हणून लगेचच वरचे कपाट उघडते आणि त्यात बघते तर हरभरा डाळ जराशी कमी असते ना. आता तिला एकतर ना काहीतरी कारणच काढायचं असतं. विमल म्हणत असते की तन्विताई काय शोधताय तुम्ही? प्रिया म्हणते आज संध्याकाळी मी जो मेनू ठरवलाय ना त्यासाठी जो काय लागणार आहे त्या पदार्थ ते बघते. विमल म्हणते अच्छा, म्हणजे मला सांगा ना, मी देते ना तुम्हाला शोधून. प्रिया म्हणते अगं कशाला? आणि लगेचच तिला कमी असलेली हरभऱ्याची डाळ दिसते, तर लगेच प्रिया म्हणते हरभऱ्याची डाळ लागणार आहे मला आणि आता हे बघ संपली, आता मला आणावं जावं लागणार आहे ना. तर लगेच विमल म्हणते पुरणपोळ्या तर होळीच्या दिवशीच झाले ना, तर आता लगेचच कोणी खाणार नाही. तर प्रिया म्हणते कशावरून मग मला पुरणपोळीच करायची, सांग कशावरून? आणि म्हणते की हरभऱ्याच्या डाळीचे काही अजून पदार्थ होत नाहीत का? आता लगेच विमल म्हणते काय बनवायचं आहे तुम्हाला? वाटली डाळ बनवायची आहे का? तर प्रिया म्हणते वाटली डाळ, हां वाटली डाळच बनवायची आहे मला, तर मग लागणार ना मला हरभऱ्याची डाळ, मग मी ना घेऊन येते पटकन. विमल म्हणते अहो तुम्ही कशाला जाताय, मी घेऊन येते ना पटकन. प्रिया म्हणते नको, काही गरज नाही विमल, अगं तू इथे लक्ष दे विमल, मी अशी जाते आणि अशी येते पटकन. आता विमल म्हणते की अहो तन्विताई थांबा, पण प्रिया काही तिचं ऐकत नाही आणि किचनमधून पळतच निघून जाते ना अर्जुन आणि सैलीचा शोध घेण्यासाठी. आणि आता आपण पाहतोय की दुसरा सीन.
आता प्रिया बघा गाडीमध्ये जाऊन बसलेली असते आणि विचार करते अर्जुन आणि सहली कुठे गेले असतील. मला ना आज त्यांना सुरुवातीपासून पाठलागच करता आला नाही, आता कुठे गेले असतील ते. आणि म्हणते की सदा आणि मैनाच्या घरी गेले असतील का अर्जुन आणि सहली, असा विचार करते. आणि म्हणते की हां कॉलच करून बघते. मी इतकी घाबरलेली असते ना की बापरे. आता पटकन सदा आणि मैनाला आता ती फोन लावते. आणि आपल्याला दाखवले की आपण पाहतो की इकडे अर्जुन आणि सहली त्या शाळेच्या बाहेर आलेल्या असतात. गेटमधून ना गाडीपाशी आलेल्या असतात आणि म्हणतात या शाळेत तर आपल्याला काहीच मिळालं नाही, यांच्याकडे तर काही रेकॉर्डच नाही आहे, दुसरी शाळा बघू. सायली म्हणते आता इथून पुढे दुसरी कोणती जवळ शाळा आहे. अर्जुन म्हणतो बघ तुम्ही मॅपवरती चल. म्हणून आता सायलीसुद्धा गाडीत बसते आणि आता ते दोघं जण तिथून पण निघून जातात. इकडे प्रिया मैनावतीला फोन लावते पण ती काय फोन उचलत नसते. आता प्रिया म्हणत असते की बरोबर आहे ना, आता हे कशाला फोन उचलेल, आता या महिन्याचे पैसे मिळालेत ना, आता ते सदाने महिना येतील कधी, पुढच्या महिन्यात जेव्हा ते येतील ना पैशाची गरज आहे तेव्हा येतील, आता ना तर ते गायब झालेत, असं प्रिया आता मनाशीच एकटी बोलत असते. आणि पुढे म्हणते की अर्जुन आणि सायली सदा आणि मैनाच्या घरी गेले असतील का, आणि म्हणून सदा आणि मैना माझा फोन उचलत नाही आहेत, असं काही घडलं असेल का, असं आता प्रिया विचार करते आणि लागते ना घाबरायला. आणि म्हणते की ते सदा आणि मैनावरती प्रेशर टाकत असतील, खूप प्रश्न विचारत असतील त्यांना. बापरे, आता मला ना मागे मैना मला म्हणाली होती की फक्त सायली आली होती म्हणून, आणि आता अर्जुन ही गेला असेल तर, म्हणून डोक्याला साथ लावते. आणि म्हणते तर त्या मैदानी सदाची ना डाळ शिजणारच नाही, काय करू आता मी, म्हणून एवढी हायपर होते ना की बापरे. आणि आता गाडीतच बसून विचार करत असते आणि म्हणते की त्यांना तर ना बोलतं करण्याची काही गरजच नाही, थोडे पैसे फेकले ना तर सदा आणि मैना ना पोपटासारखे बोलायलाच लागतील. आणि पुन्हा म्हणते की नाही मला ना त्यांच्या घरीच जाऊन बघायला लागणार आहे की काय झालंय ते, मी ना त्यांच्या घरीच जाते, असं म्हणून प्रिया पटकन आता घरी जायला निघते. इकडे आपल्याला जेलमधला सीन दाखवला आहे. आता हा नागराज म्हणत असतो माझ्या स्मार्ट बायकोचा मेंदू ना तर पहिल्यापासून चढलेला आहे, खरं तर इमोशनल सेंटिमेंटल नुसत्या भावनांचा विचार, बाकी काही नाही आहे तिच्या मेंदूमध्ये, असं म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की नवरा घर संसार याच्या पलीकडे ना काही दिसतच नाही आहे तिला, बावळट, असं तोच मनबद्दल बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की तिच्या या स्वभावाचा मला अजूनही फायदा करून घेता येईल का, असा विचार करायला लागतो. आणि म्हणतो की तिने जर का मला मदत केली ना तर मग मला बाहेरच्या जगात काय चाललंय किंवा अर्जुन आणि सायली काय प्लॅन्स करतायत हेही कळेल ना मला, आणि मग मी इथे बसून सगळी खेळी फिरवू शकतो, असं नागराज विचार करायला लागतो. आणि पुढे म्हणतो की हां, आणि पण म्हणतो की आता थोडीशी चिडली आहे माझ्यावरती, सुमन माझी ना चिडली आता माझ्यावरती, आता जाऊ दे काही हरकत नाही, पण ना मी थोडीशी खिल्ली फिरवली ना की इमोशनल ब्लॅकमेल जर का मी तिला केलं ना की बरोबर माझ्या बाजूने उभी राहील सुमन, असं नागराज विचार करत असतो. आणि पुढे बघा आणि म्हणतो की पण खरंच सुमन माझ्या बाजूने उभी राहील का, असा पण त्याला प्रश्न पडतो. कारण याने कांडच केलेले असतात ना असे, आणि त्याला वाटतं की सुमन आजकाल ना थोडीशी बदलल्यासारखी वाटते, त्या अर्जुन आणि सायलीमुळे ना जराशी शेपारल्यासारखी सुद्धा वाटते. आणि म्हणते की ती जर का पूर्वीसारखी राहिली नसेल ना तर मग माझा काहीच फायदा होणार नाही ना, तर मग माझ्या बाजूने कशी काय ती उभी राहणार, आता मी यासाठी काय करू. म्हणून या नागराचे प्रयत्न चालू असतात की सुमनला आता आपल्या बाजूने कसं वळवायचं ते, आणि तोच विचार करत असतो. आता आपण पाहतो इकडे प्रिया गाडीत बसून वैतागलेली असते, अरे यार हे सदा महिना उचलत का नाहीत फोन, म्हणून इतक्यातच तिला समोर अर्जुन आणि सायली येताना दिसतात. लगेच खुश होते आणि म्हणते अरे हे दोघं तर अजून इथंच आहेत, नशीब मी ना आता यांचा पाठलाग करते, बघते कुठे जात आहेत ते, असं आता प्रिया म्हणते. आणि गाडीत बसून आता अर्जुन म्हणत असतो की किशनराव विद्यालय, आता हे कुठे आहे, आता हे आज अर्जुनच्या डोक्यात असतं की हे कुठे आहे ते. आता अर्जुन म्हणतो अरे हे तर मार्केट यार्डच्या मागच्या गल्लीत दाखवते, ओके चला. म्हणून आता अर्जुन आणि सायलीची गाडी आता तिथून निघून जाते. आता ते गेले की त्यांच्या पाठोपाठ लगेच ही प्रियासुद्धा ना त्यांचा पाठलाग करतच जाते. आता गाडीत बसल्यानंतर सायलीला ना फोन येतो. आता सायली म्हणते की बोला म्हणून, आणि म्हणते हो का, बरं ठीक आहे चालेल असं म्हणून आता ठीक आहे ठेवते फोन, म्हणून सायली फोन ठेवून टाकते. आणि अर्जुनला म्हणते अहो आपल्याला जी शंका होती ना ती खरं झाली, प्रिया आपला पाठलाग करते. तर अर्जुन म्हणतो काय, आणि आता त्या समोरच्या फ्रंट काचेमध्ये बघतो तर खरंच प्रिया त्याचा पाठलाग करत असते. अर्जुन म्हणतो ओ हो, पण तुला कसं काय कळलं, आणि म्हणतो माझ्या बायकोच्या डोक्यामागं कॅमेरा आहे का. तर सायली म्हणते मी आपल्या घरामध्ये जिवंत कॅमेरा लावून आलोय. आता सायली म्हणते म्हणजे मगाशी आपण जेव्हा बाहेर पडलो ना, तर आता ती सायली सांगते त्यावेळेस तिने सुमनला त्या विमलशी ती काय बोललेली असते ते. तर सायली म्हणाली असते की विमलताई माझी पूर्ण खात्री आहे की मी बाहेर पडल्यानंतर प्रिया माझ्या मागे येणारच, तुम्ही काहीतरी काम काढून तिला ना इथे गुंतवून ठेवा, आणि जर का ती बाहेर पडलीच तर मला लगेचच फोन करा. आता विमलसुद्धा म्हणते हो लागलीच फोन करते. आणि मगाशी तो जो म्युझिकली दाखवला आहे तर त्याचे डायलॉग आता दाखवले. अर्जुन म्हणतो ओ हो, म्हणजे सायली 2.0चं डोकं चालू झालंय. तर मग आता आपल्या या प्रियाला ना
नक्कीच आपल्याला कन्फ्यूज करायला हवं. ती मागे असताना आपण आता कुठेच जाऊ शकत नाही. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, गाडी मार्केटमध्ये घ्या, आपण दोघेही तिथेच उतरू आणि त्यानंतर तिला आपण आपल्या मागे यायला लावू आणि मग तिथून गुपचूप तुम्ही तिथून गायब व्हा, निसटून व्हा आणि मग तिचं काय करायचं ना तर मी बरोबर बघते. अर्जुन म्हणतो, कशी वाट लावणार आहेस तू तिची? तर सायली म्हणते, तेव्हा जे सुचेल ना तर ते मी करीन, पण तिची वाट लावणार आहे ना हे मात्र नक्की. अर्जुन म्हणतो, ऑल द बेस्ट. आणि म्हणून आता अर्जुन जातो आणि डायरेक्ट मार्केट यार्डमध्ये गाडी लावतो. आता ही प्रिया त्यांचा पाठलाग करतच असते ना, ही पण आता तिथंच येते. आता अर्जुन आणि सायली मार्केटमध्ये जाऊन गाडी पार्क करतात. दोघेही आता गाडीतून उतरतात आणि आता रस्त्याने चालायला लागतात. आता प्रिया सुद्धा बघा तिची गाडी पाठीमागे आणते, गाडी पार्क करते आणि ती सुद्धा या दोघांच्या मागे चालत राहते. आणि आता हा सीन जो आहे तर म्युझिकली ना बराच वेळ हा थरार दाखवलेला आहे. आता अर्जुन सायली पाठीमागे बघायचा प्रयत्न करतात तर लगेचच प्रिया पटकन एका दुकानात जाऊन लपून बसते. आता प्रिया लपून बसते, इतक्यातच अर्जुन आता तिथून निसटतो आणि आता फक्त प्रिया जी आहे ना तर ती शोधत राहते की अरे हे कुठे गेले म्हणून. आता अर्जुन तर तिथून निसटतो आणि काही वेळानंतर ना खूप शोधाशोध करते आहे प्रिया की अरे हे दोघेजण कुठे गेले म्हणून. आणि इतक्यातच आहे ना खूप वेळानंतर सायली येते आणि एकदम तिच्या खांद्यावर हात ठेवते. प्रिया इतकी दचकते ना की बापरे तू 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 अशीच करायला लागते. आणि ना आजचा भाग तो इथे ना थोडासा मार्केटमधला सीन जरासा म्युझिकली दाखवलेला आहे. पण प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा हां, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खरंच खूप तुमच्या सबस्क्रायबरची मला मदत लागणार आहे. तर आता आपण पाहतोय की सायलीने एकदम खांद्यावरती हात ठेवल्यामुळे प्रिया इतकी दचकते ना की बस. इकडे आता सुभेदारांच्या घरातलं सीन दाखवलेलं आहे. अस्मिता आता कॉफी घेऊन येते सचिनसाठी आणि त्याला हाक मारते तर तो काही देत नाही. त्याचा मोबाईल दिसतो. अस्मिता म्हणते अरे मोबाईल तर तो इथंच ठेवून गेलाय. म्हणून तो मोबाईल हातात घेते आणि बघते तर फोन स्विच ऑफ असतो. आता ही अस्मिता म्हणते अरे स्विच ऑफ का केलाय फोन म्हणून. आता ती सचिनचा फोन जसा ऑन करते तसा त्याला एक फोन येतो. आता हा फोन आल्यानंतर अस्मिता म्हणते अरे कोणाचा तरी फोन येतोय, आता मी काय करू म्हणते. पुन्हा सचिनला हाक मारते पण सचिन काही येत नाही. आता अस्मिता फोन उचलते, तिकडून तो माणूस म्हणतो काय रे दीक्षित, तुला काय वाटलं तू उंदरासारखं कुठल्या तरी बिळात लपून बसशील म्हणून मी काय तुला शोधून नाही का काढू शकत. लवकरात लवकर माझे पैसे काढ, नाहीतर तू जिथे असेल ना तिकडून मी तुला शोधून काढीन आणि तुझी ना मान कापून टाकेन. अस्मिता इतकी हायपर होते, कोण बोलतंय असं म्हणायला लागते. इतक्यात सचिन येतो आणि पटकन त्याचा फोन हातातून घेतो आणि फोन कट करतो. अस्मिता म्हणते अरे कोण बोलत होतं, तुला धमकी कोण देत होतं सचिन. आणि म्हणते की आणि तू पैसे बुडवलेस कोणाचे तरी, तू त्यांचं देणं लागतोस. आता सचिन म्हणतो अस्मी अगं मी कोणाचेही पैसे का बुडवेन आणि हा जो नंबर होता ना तो माझ्या ओळखीचा सुद्धा नव्हता ग, अनोळखी नंबरवरून मला कॉल आला होता. आता अस्मिता म्हणते अरे पण तुला कॉल आला होता ना आणि तू दीक्षित म्हणाला. आता सचिन म्हणतो अस्मी असा कोणीतरी धमकी देणारा माणूस मला कॉल करणारच नाही. आणि म्हणतो की हे बघ अस्मी, जरी माझी नोकरी केली असली ना तरी अशा कुठल्याही माणसाकडून मी पैसे का घेईन. तो कुणीतरी दुसरा एखादा दीक्षित समजून मला फोन केला असेल, रॉंग नंबर असणार आहे. आता अस्मिता म्हणते माझी शपथ तू खरं बोलतोयस का रे. सचिन म्हणतो अगं हो अगदी खरं तुझी शपथ. आता असं सचिन म्हणल्यानंतर अस्मिताला कुठेतरी बरंच वाटतं. आता लगेच सचिन म्हणतो आणि हे बघ कॉफी थंड झाली का नाही आता. आणि म्हणतो की थांब मी कॉफी गरम करून आणतो हां. आता सचिनला वाटत असतं अस्मिताने म्हणावं कॉफी गरम करून आणतो, पण अस्मिता काही बोलत नाही. आता सचिनच जातो आणि कॉफी गरम करण्यासाठी घेऊन येतो आणि इकडे अस्मिता विचार करतच उभी असते. आता आपण इकडे मार्केटमधला सीन बघतोय. सायलीने कांद्यावर हात ठेवल्यावर तर प्रिया घाबरलेली असते ना. आता सायली म्हणते काय ग मार्केटमध्ये माझा पाठलाग करतेस का. प्रिया म्हणते अगं नाही ग, मी कशाला तुझा पाठलाग करेन, मला तर ना माहिती सुद्धा नव्हतं की तू इथे आहेस म्हणून, मी ना माझ्या खरेदीसाठी आले होते इथे. प्रिया म्हणते खरेदी, अगं पण तू तर घरामध्ये स्वयंपाकात मदत करणार होतीस ना, मग अचानक कुठली खरेदी आठवली. मग प्रिया म्हणते अगं मदतच करत होते, मग लक्षात आलं की अगं हां संध्याकाळी ना साठी हरभऱ्याची डाळ लागणार होती ना तर ती संपली होती तर ती घ्यायला आले म्हणून. आता सायली म्हणते पण बरं झालं हां तू भेटली मला, ते मी 15 दिवसाचं वाहन सामान घेण्याचा विचारच करत होते, पण काय आहे ना की मला एकटीला एवढ्या पिशव्या उचलताच आल्या नसत्या पण तू आली आहेस ना, चल आपण आता खरेदी करूयात. प्रिया म्हणत असते नाही नको अगंच. तर सायली म्हणते चल तिथे वाहण्याचं दुकान आहे आपण जाऊया म्हणून. आता सायली अक्षरशः प्रियाला हात पकडून त्या दुकानामध्ये घेऊनच जाते आणि प्रिया म्हणत असते सायली. आता सायली म्हणते काका महिन्याभराचं सामान भरायचं हां. आणि म्हणते की चल प्रिया खरेदी करूया. आता प्रिया म्हणत असते अगं मी म्हणून इतकी बावळट
आवरते ना की बस आता लगेचच ही सायली जी आहे ना तर ती पटापट किराणा सामान इतकं भरते की अक्षरशः 2 पिशव्या गच्च भरून किराणा सामानच भरते. आणि ते आता प्रियाला ना उचलावं लागतात ना त्या पिशव्या. आता पुढे बघा प्रियाची कशी मजा होते ना. आता बघा सायली एवढी मजा करते ना प्रियाची. सायलीने अक्षरशः ना 1 महिन्याचा किराणा सामान घेतलेला असते जो की ना अक्षरशः 3 पिशव्या गच्च भरून असतो आणि तो खूप जडच्या जड असतो. आता सायली म्हणते की दादा बिल द्या. तर लगेच प्रिया म्हणते की सायली मी माझ्यासाठी कॉफी घेऊ का. सायली म्हणते घे ना तुला हवं ते घे. म्हणून आता सायलीला कॉफी वगैरे सगळं काही घ्यायला तर लावते आणि आता ते बिल तर घेते आणि लगेच ही सायली काय करते की माझा मोबाईलच चालत नाही त्यामुळे मी ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही असं म्हणून आता प्रियाला म्हणते की तुझा मोबाईल दे. तर प्रिया म्हणते मी बिल पे करायचं. तर सायली म्हणते हो गं माझ्या मोबाईलवरून पैसेच जात नाही इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. तर प्रिया तू तुझा मोबाईल दे ना आणि हे एवढं बिल भर. तर प्रियाला नसतं बिल भरायचं आणि म्हणते की एवढं बिल बापरे मी भरायचं इतकं सगळं बिल. तर आता सायली म्हणते अगं हो आपल्या घरासाठी सामान घेतलंय ना मी भरलं काय सामान बिल आणि तू भरलं काय एकच आहे ना चल भर पटकन असं म्हणून आता प्रियाच्या अकाउंटवर नाही तेवढे पैसे सुद्धा ही सायली संपून टाकते. मग तिला बिल पे करायला लावते सगळं. आता प्रिया म्हणते भरते आता बिल पे केलं ना की बघा सायली रिकामीच जाते बाहेर म्हणजे अगदी छोटीशी पिशवी घेऊन आणि तिला म्हणते प्रिया अगं चाललीस कुठे त्या 2 बॅग घे ना म्हणून. आता तेवढ्या जडच्या जड 2 पिशव्या प्रिया ही सायली जी आहे तर ती प्रियाला घ्यायला लावते. सायली म्हणते चल अजून आपल्याला पुढे ही खरेदी करायची आहे. प्रिया म्हणत असे अगं एकतरी बॅग घे पण सायली काही बॅग घेत नाही. सायली पुढे जाते छोटीशी पिशवी घेऊन आणि प्रियाला एवढ्या जडच्या जड 2 पिशव्या घेऊन यायला लावते. आता पुढे ती जाते आणि म्हणते की दादा पपई कशी म्हणून मोठीच्या मोठी पपई घेते आणि ती सुद्धा तिच्या पिशवीमध्ये घालते जेणेकरून आहे ना प्रियाला खूप मोठं ओझं होईल म्हणून. आणि आता सगळं घेतल्यानंतर सायली म्हणत असते चला. प्रिया म्हणत असते सायली तर सायली अजून एक पिशवी तिलाच देते आणि आता प्रिया म्हणत असते अगं सायली एकतरी पिशवी घे ना गं हात दुखायला लागलाय गं माझा. आता सायली म्हणते अगं तुला सुद्धा कामांची सवय व्हायला पाहिजे ना एरवी मी आणि आई सगळं करतो तुला ही हळूहळू होईलच सवय चल पटकन जाऊया गाडी कुठे लावलीस. तर प्रिया म्हणते गाडी तर सायली म्हणते लावलीच अशी ना कुठेतरी गाडी कुठे गाडी येते. आता प्रिया म्हणते गाडी ना खूप लांब आहे तर आपण रिक्षाने जाऊयात का. सायली म्हणते अगं कशाला पटापट चला जाऊया चल 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 म्हणून अक्षरशः तिला ना चालवतच घेऊन जाते आणि प्रियाला सुद्धा जड पिशव्या घेऊन ना चालायलाच लावते. आज ना प्रियाची चांगलीच ती जिरवते आणि याचा भाग ना खरंच खूप कॉमेडी पण दाखवले त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. इकडे अर्जुन एका शाळेत पोचलेला असतो आणि म्हणतो की काही सापडलं काय बघा मला सावित्री विद्यालयातून ज्या मुली आल्यात ना तर मला त्या मुलींचं रेकॉर्ड हवं आहे. तो पिऊन म्हणतो की तुम्ही लोखंडे आडनाव सांगितलं ना. तर अर्जुन म्हणतो हो. तर म्हणतो हे बघा लोखंडे आडनावाचे या 3 मुलींचा रेकॉर्ड इथं आहे. आता अर्जुन पाहतो तर तिथे लिहिलेलं असते मीना लोखंडे रीना लोखंडे आणि टीना लोखंडे. अर्जुन म्हणतो अरे पण या 3च कसं काय अजून 2 बहिणी होत्या ना सोनाली आणि बबली तर त्यांचं रेकॉर्ड कुठे. तर तो स्टाफ म्हणतो की मी जुना रेकॉर्ड चेक केला तर इथे 3च नावं सापडली. अर्जुन म्हणतो असं कसं काय झालं बरं 3 बहिणी इथं आहेत तर अजून 2 बहिणी पण इथेच असायला हवेत ना. इतक्यातच एक जुने पिऊन येतात आणि म्हणतात की मला सांगा त्यावेळेस त्या मुली ना खूप लहान असतील ना. तर अर्जुन म्हणतो हो सोनाली मोठी होती आणि बबली खूपच लहान होती. तर तो पिऊन म्हणतो त्यावेळी सावित्री विद्यालयातल्या फक्त 3री ते 7वीच्याच मुली इथं आल्या होत्या आणि त्यामुळे ना बालवाडी ते 2री पर्यंतच्या मुली ज्या आहेत ना आणि 8वी ते 10वी पर्यंतच्या मुली त्यांची त्या ज्या मुली आहेत ना तर त्या जानकीबाई पाटील विद्यालयात पाठवल्या गेल्या. अर्जुन म्हणतो जानकीबाई पाटील विद्यालय म्हणजे हायवे जवळचं. तर तो जुना पिऊन म्हणतो की हो तुम्ही तिथे जा आणि तिथेच तुम्हाला त्या 2 मुलींचा रेकॉर्ड मिळेल म्हणून. आता अर्जुनच्या लक्षात येतं की हायवे जवळची शाळा म्हणजे ती जवळचीच असणार म्हणून. आणि ठरलं तर मगचा हा भाग येते संपतो. आपण आता उद्याच्या भागात पाहतो की सायली सुद्धा तिथे येते आणि शाळेमध्ये त्यांना बबली सदाशिव लोखंडे असं नावाने रेकॉर्ड मिळतात. अर्जुन आणि सायली दोघे जण सुद्धा ना एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात आणि तिथे म्हणतात की म्हणजे नागराजने सांगितलेलं कोड्याचं उत्तर हेच आहे. आपल्या प्रिय घराला पोकारणारं सत्य हेच होतं की प्रिया हीच खरी तन्वी किल्लेदार नसून ही बबली सदाशिव लोखंडे आहे. बापरे. आणि आता सायली म्हणते प्रियाच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरलाय. अर्जुन म्हणतो आता हे नाटक प्रियाने सुरू केलं असेल पण याचा शेवट आता आपण करूयात असं म्हणून उद्याच्या भागात सुद्धा हेच दाखवणार आहेत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. टेक केअर. बाय बाय.